महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धेमध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या झालेल्या कुस्तीमध्ये जो काही वाद झाला त्या वादावरती आता अखेर महाराष्ट्र केसरी झालेला पृथ्वीराज मोहोळनंच पुढे येऊन पडदा टाकण्याचा निर्णय घेतला। जी भूमिका पृथ्वीराज मोहोळने जाहीर केली त्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी या सगळ्या वादामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली होती। या मोहोळ यांच्या भूमिकेनंतर चंद्रहार पाटील आपली भूमिका नवीन स्पष्ट करतायत। आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। मोहोळ यांच्या भूमिकेनंतर तुम्ही एक नवीन घोषणा करताय, काय आहे घोषणा, काय सांगायचं नेमकं? तर आज सकाळीच मी न्यूजच्या माध्यमातून बघितलं की पृथ्वीराज मोहोळ हा परत शिवराज राक्षेबरोबर कुस्ती खेळण्यास तयार आहे। खरं पृथ्वीराजचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्याच्या खेळावृत्तीचं कौतुक केलं पाहिजे, कारण महाराष्ट्र केसरी आज होऊन परत कुस्ती खेळण्यास तयार होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। आणि खरं त्याच्या बोलण्यातनं एक जाणवलं की पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतंय। म्हणजे आज मी ज्या गोष्टीसाठी 3-4 दिवस झालं आज ज्या गोष्टी बोलतोय त्या गोष्टी कुठेतरी पृथ्वीराजच्या पण मनाला लागलेल्या असाव्यात असं मला वाटतंय। म्हणूनच त्यानं पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतंय हा उल्लेख केलेला आहे आणि खरं मोठी त्यानं धाडस केलेलं आहे की परत शिवराजबरोबर कुस्ती खेळण्याची तयारी दाखवलेली आहे। म्हणूनच मी आज एक महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जो एक संभ्रम तयार झालेला आहे कुस्तीविषयी, आणि खरं ही एवढी मोठी मानाची स्पर्धेचा जर संभ्रम तयार होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये कुस्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा बदलू नये हाच विचार मनामध्ये घेऊन आज मी पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांची कुस्ती पुन्हा लावण्याची तयारी मी आज सांगली शहरामध्ये करतोय आणि दोघांचा योग्य ते सन्मान राखून दोघांना 25-25 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करून ही कुस्ती पुन्हा एकदा सांगली शहरामध्ये घेण्याचं मी आमच्या फाउंडेशनने तयारी दाखवलेली आहे। पण पृथ्वीराज मोहोळ हा 2025चा महाराष्ट्र केसरी 100% आहे, तो राहणारच। ह्या कुस्तीमुळे त्याला कुठलाही धक्का लागणार नाही। फक्त जी कुस्ती शौकीनांच्या किंवा जनतेच्या मनामध्ये जी संभ्रमावस्था आहे किंवा शिवराजच्या मनामध्ये जी खंत आहे, जी माझ्या मनामध्ये गेली 15-16 वर्ष झालं जी माझ्या मनामध्ये आहे की माझ्यावर अन्याय झाला, ती शिवराजच्या मनामध्ये राहू नये म्हणून हे परत कुस्ती घेण्याचा निर्णय आमच्या फाउंडेशनने घेतलेला आहे आणि त्याचं खरं कौतुक आणि श्रेय त्या पृथ्वीराज मोहोळला दिलं पाहिजे। आता पुढचं पाऊल काय आहे, म्हणजे तुम्ही संपर्क करणार की त्या दोन पैलवानांनी? नाही, असं काही नाही। आज पृथ्वीराजने तयारी दाखवलेली आहे, मी परत शिवराजशी संपर्क करीन। शिवराजच्या वस्तादांची आत्ताच संपर्क केला, त्यांनीही फक्त एवढीच मागणी केली की मॅटवर कुस्ती व्हावी आणि माझीही मागणी असं म्हणणं आहे की मॅटवर कुस्ती व्हावी। जिथं महाराष्ट्र केसरीमध्ये ज्या पद्धतीनं कुस्ती झाली त्याच पद्धतीनं मॅटवरची कुस्ती सांगली शहरामध्ये होणार आणि बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करून ही कुस्ती संभ्रमावस्था, कारण ज्या अन्यायातनं मी गेली 15-16 वर्ष अजून बाहेर पडलेलो नाही, कुठंतरी तोच खंत शिवराजच्या मनामध्ये राहू नये। आज पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झालाय, कमीत कमी त्याच्या पण मनाला खंत वाटू नये की आज आपण महाराष्ट्र केसरी झालोय, पण आज महाराष्ट्र केसरी होत असताना एखाद्या पैलवानावर अन्याय करून आपण महाराष्ट्र केसरी झालो ही सुद्धा त्याच्या मनामध्ये राहू नये। ह्या कुस्तीमुळं सर्व गोष्टींवर पडदा पडेल आणि सांगली जिल्ह्याची एक खरं तर आज खूप मोठी कुस्तीतली परंपरा आहे। हिंदकेसरी गणपतराव आंदळकर असतील, हिंदकेसरी मारुती माने भाऊ असतील किंवा ह्या सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राला 6 ते 7 महाराष्ट्र केसरी दिलेत। ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उठलेला वाद कुस्ती क्षेत्रामधले सांगली जिल्ह्यामध्ये येऊन थांबेल अशी मला अपेक्षा आहे। यातून नवीन पायंडा पडणार नाही याची निश्चित खात्री आहे? आज कुठलाही नवीन पायंडा पडणार नाही, कारण प्रत्येक जण कुस्ती घ्यायची तयारी दाखवतो, पण शेवटी खेळणारा पैलवान तयार झाला पाहिजे। आज पृथ्वीराजने तयारी दाखवलेली आहे पुन्हा कुस्ती करण्याची। आज शिवराजही तयार होईल अशी माझी अपेक्षा आहे, कारण आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी शिवराज होत होता। जर कुस्ती जिंकला असता तर त्याच्या मनामध्ये जी खंत राहील ती राहणार नाही। पृथ्वीराजलाही भविष्यामध्ये त्याला आनंद वाटेल की आपण खरं एकदा नाही तर 2 वेळा कुस्ती जिंकून सिद्ध केलं की मीच महाराष्ट्र केसरी आहे म्हणून। अशा अनेक गोष्टी ह्या कुस्तीमुळे निर्माण होतील। ज्या कोर्टानं निर्णय बैलगाडी शर्यतींना परवानगीचा दिला त्या बैलगाडी शर्यती तुम्ही नेटक्या नियोजनामध्ये लाखो लोकांच्या उपस्थित केल्या, इतकं नियोजन कुस्तीमध्ये दिसून येत नाही आणि तेही महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये। काय झालं नेमकं, त्यामध्ये नियोजनाचा अभाव होता काय? नाही, पण तिथं मी बघितलं 2009 सालापासून ज्या वर्षी माझ्यावर अन्याय करण्यात आला, माझ्यावर जो गदारोळ करण्यात आला स्पर्धेमध्ये, त्यानंतर कुस्तीगीर परिषदेने एक आचारसंहिता जाहीर केली होती कुस्तीगीर आधी म्हणजे स्पर्धेसाठी। ती आचारसंहिता परवाच्या स्पर्धेमध्ये कुठंच बघायला मिळाली नाही। मॅटवर जवळ 200-400 पैलवान 200-400 प्रेक्षक बसलेले होते की वास्तविक तिथं फक्त कुस्तीगीर, रेफरी आणि त्याचे 2-2 कोच, 2 पैलवानाचे एवढीच लोक मॅटवर हवी होती। पण ती खरं आचारसंहिता कुठे विसरलेली होती का मला हे माहित नाही, पण तिथं ती बघायला मिळाली नाही।
येणाऱ्या काळामध्ये ते व्यवस्थित चालेल अशी अपेक्षा करतो. कुस्तीगीर संघ, कुस्तीगीर परिषद एकत्र होऊन ही कुस्ती महाराष्ट्र केसरी ह्या पदाला खूप मोठा स्थान आहे महाराष्ट्रामध्ये आणि ही दोघांनी एकत्र होऊन एक महाराष्ट्र केसरी भरवावी. शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड ह्या दोघांवरची 3-3 वर्षाची बंदी उठवावी म्हणून मी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेबांना भेटून ह्या दोन्ही मागण्या करणार आहे. शेवटचा प्रश्न, आपल्या 2 गदा महाराष्ट्र केसरीच्या परत देणार असं तुम्ही जे आवाहन केलं होतं, काय नंतर त्यानंतर प्रतिक्रिया उमटली कुस्तीगीर संघ परिषदेत? खरखर काकासाहेब पवार यांचा परत फोन आला मला की आपण मान्य केलेलं आहे की चंद्रहार पाटलावर अन्याय झालेला आहे. आणि खरखर त्यावेळेस कुस्तीगीर परिषद होती, आता कुस्तीगीर संघ आहे. कुस्तीगीर परिषदेमधलीच लोक कुस्तीगीर संघामध्ये आहेत. आज ताळमेळ लागलेलं नाही अजून कुस्तीगीर संघात कोण आहे आणि परिषदेमध्ये कोण आहे. पण मी आज ही मागणी माझ्या एवढ्यासाठीच केली की माझ्या मनाचं समाधान झालं पाहिजे. आज 16 वर्ष झाले मी त्या मानसिकतेतनं बाहेर पडत नाही की माझ्यावर जो अन्याय झालेला आहे. आज काकासाहेब पवार म्हणजे आज महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं खूप मोठं नाव आहे. त्या व्यक्तीनं मान्य केलं की चंद्रहारवर अन्याय झाला. संदीप बाप्पा भोंडवे आज जे कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आहेत, बऱ्यापैकी स्पर्धेचं आयोजन त्यांनीच केलेलं होतं यावर्षी, मागच्या वर्षी त्यांनीही कबूल केले की त्या काळामध्ये चंद्रहार पाटलावर अन्याय झालेला होता. अशा अनेक पदाधिकारी आहेत, येणाऱ्या 1-2-3 काळामध्ये कबूल म्हणजे मला कबुली हा शब्द नको आहे कबुली की त्यांनी मान्य करावं की माझ्यावर अन्याय झालेला होता म्हणून. फक्त असं माझी ह्याच्यापेक्षा वेगळी कुठल्या अपेक्षा नाही. कुस्ती परत लावावी, पण आता ती कुस्ती होणार नाही, शक्य नाही, सगळ्यांना माहिती आहे. किंवा मला गदा द्यावी असली माझी कुठली अपेक्षा नाही. फक्त माझी मनाच्या समाधानासाठी मी हे केलेलं होतं. धन्यवाद. तर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी एक एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.